तो गाईस आज आपण आलेलो आहे नवीन ब्लॉग. आज आपण चाललो आहे प्रभादेवीच्या वर्कशॉपला. आज आपण बघूया मूर्तीचे काय सीन आहे काय नाही बघूया. चला तुम्ही बघू शकता आपण इकडे पोचलेलो आहे रोल परेलला. माझ्यासोबत आज आहे पतू आहे कॅमेरामॅन म्हणजे नेहमी असतो. पतू तुला काय वाटतं या टायमाला मूर्ती कशी असणार? आता मला ते गणसंकुलन बघूनच एवढं हे वाटतंय म्हणजे आता काहीतरी नवीनता होणार. लालबागच्या राजामध्ये तर होणारच. तिथे घातलेले गणपती प्लस चंदनवाडी अखिल चंद्रवाडीचा राजा, मुंबईचा राजा आपला, परेलचा मोरिया प्लस परेलचा राजा. बघू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. सो गाईज आता आपण पोचलेलो आहे गणसंकुलच्या वर्कशॉपमध्ये. तुम्ही बघू शकता बांबू बिंबू सर्व लागलेले आहे. हे आहे श्री गणेश चित्रकला शाळा. हे बघा तुम्ही बघू शकता काका कसे काम करतात इकडे. चालू आहे इकडे काम चालू आहे. बाहेर पण बघू शकतात हे दादा काम करतात बघा. हे पण दादा काम करतात आहे. कलरिंग चालू आहे. अशा प्रकारे गाईच आता सगळे मूर्त्या बनत आहेत. तर आता आम्ही लवकर घाई केलं कारण की आता फक्त बांबू बांधलेले आहेत. फक्त बांबू. अजून गणपतीच्या मूर्त्या काहीच आल्या नाही आहे. फक्त मला आता माझ्या घरच्या गणपतीसाठी आम्ही आलो आहे आणि तसंच आम्ही ब्लॉग चालू केला. तर ह्याला बोललो की ब्लॉग चालू कर, जर मूर्त्या असेल तर आपला ब्लॉग पण होऊन जाईल अशा बघा न्यू काहीतरी. आणि तुम्ही बघू शकता तसं पण आणि जास्त करून आपल्याकडे आणि हा जो गेट आहे जो माझ्या मागे जो गेट आहे त्या साईडून मोठ्या मोठ्या गणपती म्हणजे खूप बाहेर पडतात असं मला वाटतं. कारण की याच्या आतमध्ये बघू शकता माझ्या मागे आहे तिकडून खूप गणपती बाहेर पडतात आणि तसं पण बनलेले पण असतात आतमध्ये साईडला, पण अलाउड नाही जायला. बाकी काय नाही, पण नाही तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं असतं मी की काय काय असतं काय काय नाही. जरा बघा तुम्ही व्ह्यू पण बघू शकता तुम्ही किती छान झाला आहे. पाऊस नाही आहे, पावसाचा टाईम आहे बट पाऊस नाही वाटत आहे. रिस्टार्ट. सो गाईज आज आपल्यासोबत हे दादा आहे. या दादानी सर्व कारखाने आहेत त्या दादांनी चालू केलं. तुम्ही बघू शकता. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव सिद्धांत संगीता सुरेश मोहिते. ओके. तुम्हाला आता हे गणपती चालू झालेत म्हणजे तुम्ही किती वर्षापासून करताय? माझं सध्या तर 2 वर्ष बसते, पण अनुभव मला लहानपणापासून. लहानपणापासून म्हणजे किती लहानपणापासून म्हणजे 5वीपासून 6वीपासून? 6वीपासून. ओके. आणि आता आज ओपन झाला ना ते? हो आज पूजा झाली. ओके. वर्कशॉप चालू करायला कोण कोण होतात तुमच्यासोबत? माझं कुटुंब होतं आणि मित्रमंडळी. मुळात म्हणजे धरम माझ्यासोबत आहे. ओके. हां. आणि आता आता तुम्ही एकटे करतात? हो आणि टीम आहे. सर्व टीम आहे दादांचे. बघू शकता. फर्स्ट आगमन काय आहे की नाही? पहिलं आगमन माझं 10 तारखेला आहे आणि दुसरं 15 तारखेला. ठीक आहे. सो गाईज आज आपल्यासोबत वर्कशॉपमध्ये तुम्ही बघू शकता आपल्यासोबत स्वान पण आहे. म्हणजे तू पण बघतोय कसे काय काम चालू आहे. व्हिडिओ बंद कर. सो गाईज आपल्यासोबत आज पतू आला तर तो काहीतरी ब्लॉगमध्ये बोलतोय. म्हणजे आता जे तुम्ही बघितलं जो कुत्रा होता ज्या प्रकारे तो करतोय म्हणजे माझ्या हाताला 5 मिनिटासाठी काटा आला. म्हणजे आपण बघू शकता की ते कुत्रा म्हणजे बोलताय म्हणजे किती फिरतं आहे त्याच्यावरती जात आहे म्हणजे खेळता नॉर्मल म्हणजे हे खेळतं आहे. आणि त्यांनी अर्धा एक प्रसाद उचलला आहे. त्याचा ब्लॉग फक्त शूट करायचा राहिला बाकी काय नाही. आणि जे तो प्रकारे तो हे करतो म्हणजे बिहेवियर करतोय जो जातोय येतोय पायाला हात लावतोय बट पायाला हे चाटतोय. मला 5 मिनिटासाठी काटा आला फक्त एवढंच बोलायचं होतं. तुम्ही बघा नेक्स्ट. सो गाईज आता आपण चाललो आहे लालबागचं दर्शन करूया आणि बघूया पण तिकडे काय काम चालू झाले की नाही. 1 वर्षात होतं पण ते तिकडे जायला दिलं नाही आम्हाला. म्हणजे बंद आहे, गेटच बंद आहे. तेच झालं. आता सीधा लालबाग. तो गाईज बघू शकता तुम्ही लालबागच्या गल्लीमध्ये आपण पोहोचलेलो आहेत. आपण आज जाऊया आणि पाया पडूया आणि आपण बघूया काय चालू आहे.
हर्ष गल्ली माहिती आहे ना? मग काय वा वा सवालच नाही उठत. ही राजाची गल्ली, आपली गल्ली, म्हणजे आपण इकडे मसवतो येऊ. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये आणि आता पाया पडू. आता आपण लालबागच्या राजाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. तो आता आपण पोचलेलो आहे चिंतामणीकडे. चिंचपोकलीचा राजा म्हणजे बघू शकता गल्लीकडनं. आता आज जाऊया आणि बघूया. तर आपण पोचलेलो आहे आता चिंतामणीकडे. तर आता आम्ही चाललो आहे टी शर्ट बुक करायला चिंतामणीचा आणि ऑफिसमध्ये जाऊन ऑफिसमध्ये. इंट्रो पण घेऊया. चिंतामणीला येऊन आणि चिंतामणीचं दर्शन पण झालं. ते ढाल बघूनच बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला माहितीच आहे या टायमाला चिंतामणी सिद्धेश दादाकडे दिलेला आहे बनवायला. तुम्ही काय बोलता? अशा प्रकारे कोणत्या आता या टायमाला कोणती मूर्ती बनते आणि कोणतं रूप बघायला भेटतंय ते बघूया. आता आपण कुठे चाललो आहे तू? मागून दिसेल असेल कुठे चाललोय ते. तो काय आता आपण पोचलेलो वर्कशॉपला. तुम्ही बघू शकता मागेचा वर्कशॉप आहे. तर आज जाऊया आणि विजिट करूया. बघू शकता खेतवाडीचा महाराजाची ट्रॉली आली इकडे आणि बरेच ट्रॉली आहे इकडे बघा. गाईच अशा प्रकारे नाही. आता ही ट्रॉली कोणती आहे ते बघू शकता तुम्ही. 5 मिनिटं थांबा. ही आहे मलबार हिलचा राजा. हर हर महादेव. माझ्या देवा आता आपण निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. तुम्ही बघितले शकता हा ब्लॉग कसला झाला, काय झाला. आणि आम्हाला एक खास गोष्ट समजली आहे. मी क्लिप टाकलीच असेल ते तुम्ही बघितलेली असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये निरखून बघा. एक गणपती आम्हाला समजला आहे आणि त्या क्लिपमध्ये पण तुम्ही एकदम जो ड्रॉईंग करणारा होता त्याने जी क्लिप हे झूमिंग केली आणि ह्याच्यामध्ये केलं त्यामध्ये पॉज करून तुम्ही नीट बघा. त्यामध्ये तुम्हाला कोणता गणपती आठवतो ते कमेंटमध्ये करून सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.